ते तर आज आपण बघणार आहोत की कुंडली वाचायची कशी, म्हणजे कुंडलीमधले जे घरं आहेत, जे कुंडलीमधले स्थान आहेत, ते आपण नक्की कसे पाहतो हे आपण आज इथे शिकणार आहोत. बघा मंडळी, कुंडलीमध्ये कधीही जे स्थान आहेत हे फिक्स्ड असतात, ते बदलत नसतात. म्हणजे पहिलं स्थान हे नेहमी हेच असणार आहे, मग हे दुसरं स्थान, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, नववं, 10, 11 आणि हे 12वं. हे स्थान कधीही बदलणार नाही आहेत. पण मग तुम्ही म्हणाल, आम्ही तर कधी पाहिलं आहे की कुंडलीमध्ये इथे 10 आकडा असतो, किंवा आम्ही कधी पाहिलं आहे की कुंडलीमध्ये इथे 7 असा आकडा असतो. मग हे कसं काय? तर बघा मंडळी, जे कुंडलीमध्ये आकडे तुम्ही बघतात, मुळात ते आकडे जे आहेत हे राशींचे आकडे असतात. ठीक आहे, ते स्थानांचे आकडे नाही आहेत. कुंडलीमध्ये नेहमी हे पहिलं स्थानच असणार आहे. हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं या प्रकारे. आणि जे आकडे तुम्ही बघताय ते राशींचे आहेत. ठीक आहे, आता इथपर्यंत तर आपल्याला क्लिअर झालं. मग आता सांगा बरं, ही जर कुंडली मी बघितली आणि याच्यामध्ये पहिले इथे असेल 7, 8, 9, 10, 11, 12, मग आता काय येईल? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. अशी जेव्हा कुंडली तुम्ही बघाल, मग तेव्हा तुम्ही काय म्हणाल? या कुंडलीमध्ये पहिल्या स्थानामध्ये 7वी रास आहे. 7वी रास कोणची? तुळ रास, बरोबर. म्हणजेच या कुंडलीमध्ये प्रथम स्थानाला लग्नस्थान असंही म्हणतात. दुसऱ्या स्थानामध्ये आहे वृश्चिक, तिसऱ्यामध्ये धनु, चौथ्यामध्ये आहे मकर रास, 5व्यामध्ये कुंभ, 6व्या स्थानामध्ये आहे मीन रास आणि 7व्या स्थानामध्ये आहे मेष. अशा प्रकारे हे पुढे जाईल. इथे 10व्या स्थानामध्ये आहे कर्क रास, 11व्यामध्ये आहे सिंह आणि 12व्या स्थानामध्ये आहे कन्या राशी, बरोबर. अशाच प्रकारे आपण आता पुढचं उदाहरण बघूया. याची प्रॅक्टिस अजून चांगली होण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की समजा आता या कुंडलीमध्ये आपण बघू. समजा इथे असेल 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. आता मला सांगा, तर तुम्ही ही कुंडलीमध्ये काय म्हणाल? ही कुंडली कशी वाचाल? इथे पहिल्या स्थानामध्ये बघा, स्थानं नेहमी फिक्स्ड आहेत. हे आकडे आहेत, हे राशींचे आकडे आहेत. हे आहे पहिलं स्थान, हे दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, 9वं, 10वं, 11वं आणि 12वं स्थान. पण राशी यामध्ये कशा आहेत? पहिल्या स्थानामध्ये 10 नंबरची रास आहे, म्हणजे मकर रास आहे. मग दुसऱ्या स्थानामध्ये 11 नंबरची म्हणजे कुंभ रास आहे. या प्रकारे आपण याला बघणार आहोत. आता जर तुम्ही याच्यात म्हणाल की या स्थानात, म्हणजे हे कोणचं आहे? 9वं स्थान. 9व्या स्थानामध्ये कोणची राशी आहे? तर 6 नंबरची रास, म्हणजे कोणची? कन्या रास, बरोबर. आपण असं म्हणू की इथे कन्या राशी जी आहे ती 9व्या स्थानात आहे. इथे आपण काय म्हणू? तुळ राशी ही 10व्या स्थानात आहे. इथे आपण काय म्हणू की 11व्या स्थानामध्ये वृश्चिक रास आहे, बरोबर. मग आता मी तुम्हाला देते आहे एक होमवर्क. याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या सगळ्यांचे उत्तरं वाचणार आहे. बघा, इथे आहे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2 आणि 3. आता मी तुम्हाला हा प्रश्न विचारते आहे, ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. सप्तम स्थान. मला सांगा, या कुंडलीमध्ये सप्तम स्थानमध्ये कोणती राशी आहे? ठीक आहे, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.